नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची मराठी या विषयाची संकलित मूल्यमापन 2023-24 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 7वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 7वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाला किती गुण देण्यात आलेले आहेत या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तोंडी चाचणी 10 गुणांची आणि लेखी चाचणी 50 गुणांची होणार आहे आणि ज्यांचा पेपर झालेला असेल त्यांनी आपली उत्तरे बरोबर लिहिलेली आहेत का ते सुद्धा तपासून घेणे। तोंडी चाचणी प्रश्न पहिला, खालील परिच्छेद वाच व त्यावर आधारित 4 प्रश्न तयार करून सांग 4 गुणांसाठी। या ठिकाणी आपण प्रश्न तयार केलेले आहेत। श्रुती का नाराज झाली? श्रुती आईबरोबर कोणाकडे गेली? श्रुतीला काय आवडायचं? श्रुतीने काय खाल्ले? नंतर आहे प्रश्न दुसरा, खाली दिलेल्या शब्दांना तुझ्या परिसरातील भाषेत इतर कोणते शब्द वापरतात ते सांग। कोणतेही दोन गुणांसाठी। पांघरूण, चादर, वाकळ, शेत, वावर, शिवार, खूप, लई। प्रश्न तिसरा, इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकातील तुला आवडणारी एक कविता तालासुरात व सावीने सादर कर। 7वीच्या पाठ्यपुस्तकातील एखादी कविता तुम्ही त्या ठिकाणी तालासुरात गायची आहे। प्रश्न चौथा, दिलेल्या परिच्छेदाचे योग्य आरोह व अवरोहासह वाचन कर 2 गुणांसाठी। विरामचिन्हांचा उपयोग करून जर तुम्ही योग्य प्रकारे वाचले तर तुम्हाला त्या ठिकाणी 2 गुण मिळतील। आता लेखी चाचणी प्रश्न 5वा, खालील परिच्छेद वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही 4 गुणांसाठी। या ठिकाणी परिच्छेद दिलेला आहे। व्हिडिओ थांबून तो परिच्छेद व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आधारित प्रश्न। दिलेले विधान योग्य आहे की अयोग्य आहे ते लिही 2 गुणांसाठी। 1. चित्र काढल्याने मनाला समाधान आनंद मिळतो, योग्य। दुसरे, कागदावर चित्र काढताना आकारबद्ध रेखाटन महत्त्वाचे नसते, अयोग्य। प्रश्न, एखादे कौशल्य सर्वांनाच प्राप्त होत नाही या विधानाशी तू सहमत आहेस का? सहमत असशील तर का किंवा असहमत असशील तर का ते सकारण लिही 2 गुणांसाठी। हो, सहमत आहे। एखादे कौशल्य सर्वांनाच प्राप्त होत नाही कारण प्रत्येकाची बौद्धिक क्षमता, आवड निवड ही वेगळी असते। त्यानंतर आहे प्रश्न 6वा, खालील चित्र पहा व चित्राचे वर्णन तुझ्या शब्दातली 4 गुणांसाठी। या चित्रामध्ये एक भिकारी दिसत आहे, त्याला खूप भूक लागली आहे, त्यामुळे तो काहीतरी खाण्यासाठी मागत आहे। त्या ठिकाणी जाणाऱ्या एका महिलेला त्या भिकाऱ्याची दया येते व ती त्या भिकाऱ्याला आपल्या डब्यातील भाजी पोळी देते। भिकारी खुश होतो, भाजी पोळी खातो, त्याला समाधान प्राप्त होते। प्रश्न 7वा, खालील चित्र पहा, चित्रातील कलेविषयी तुझ्या शब्दात 6 ते 7 वाक्यात वर्णन कर 6 गुणांसाठी। हे चित्र कोरीव बांधकामाचे आहे। यामध्ये दगडांमध्ये अतिशय सुंदर असे चित्र कोरलेले आहेत। या चित्रावरून आपल्याला पूर्वीच्या काळी कोरण्याची कला किती सुंदर होती याची माहिती मिळते। कोणार्क येथील सूर्यमंदिर परिसरात अशा प्रकारचे नक्षीकाम आहे। प्रश्न 8वा, दिलेल्या सूचनेनुसार लेखन कर 4 गुणांसाठी। तुझ्या परिसरातील निसर्ग सौंदर्य वाढवण्यासाठी तू काय करशील? 2 मुद्दे लिही 2 गुणांसाठी। झाडे लावेन, स्वच्छता ठेवेल। प्रश्न, वसंत ऋतूत निसर्गामध्ये होणारे कोणतेही 2 बदल घटना तुझ्या शब्दातली 2 गुणांसाठी। उत्तर, झाडांना पालवी फुटते, कोकिळ गाऊ लागतो। प्रश्न 9वा, कवितेचे वाचन कर व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही 5 गुणांसाठी। या ठिकाणी कविता दिलेली आहे। असे जगावे। असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावी उत्तर। प्रश्न, कवितेमध्ये आलेल्या अंबर या शब्दासाठी समानार्थी शब्द लिही 1 गुणासाठी। आकाश, गगन, नभ यापैकी कोणताही एक समानार्थी शब्द लिहिला तरी तुम्हाला त्या ठिकाणी 1 गुण मिळेल। प्रश्न, इच्छा असेल तर मार्ग दिसेल या अर्थाची कवितेमध्ये आलेली काव्यपंक्ती लिही। उत्तर, असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती 70। प्रश्न,
काळीच काढून देणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून उपयोग कर 2 गुणांसाठी. अर्थ प्रिय वस्तू गोष्ट दुसऱ्याला देणे. वाक्य आपले आई वडील आपल्या मुलांसाठी काळीच काढून देतात. ई प्रश्न कवितेतील नको गुलामी नक्षत्रांची या ओळीचा तुला समजलेला अर्थ लिही 1 गुणासाठी. जन्मपत्रिकेमधील जन्म नक्षत्रावर व्यक्तीचे भविष्य अवलंबून नसते. प्रश्न 10वा खालील परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे लिही 5 गुणांसाठी. या ठिकाणी परिच्छेद देण्यात आलेला आहे. परिच्छेद व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. या ठिकाणी परिच्छेदेचा पुढील भाग देण्यात आलेला आहे आणि परिच्छेदावर आधारित प्रश्न उत्तरे. वरील परिच्छेदासाठी दिलेल्या पर्यायातील कोणते शीर्षक देणे योग्य होईल ते लिही 2 गुणांसाठी. त्याचा दुसरा पर्याय बरोबर आहे व्यक्तिमत्व विकास. प्रश्न आपल्या व्यक्तिमत्वावर कोणकोणत्या गोष्टींचा परिणाम होतो ते लिही 2 गुणांसाठी. आपलं बोलणं वागणं आवडीनिवडी स्वभाव विचार सवयी तसेच आपली प्रकृती आरोग्य बुद्धिमत्ता या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होत असतो. ई प्रश्न उताराचे वाचन केल्यानंतर माणसाने कसे जगावे असे तुला वाटते 1 गुणासाठी. दिलखुलास जगायचं असे मला वाटते. प्रश्न 11वा शब्द 1 व अचूक लिही 7 गुणांसाठी. 7 शब्द ऐकायचे आहेत आणि लिहायचे आहेत. तुमचे शिक्षक जे शब्द देतील ते तुम्ही लिहायचे आहेत. कदाचित हे शब्दसुद्धा देऊ शकतील. अपव्यय अरिष्ट दृष्टिकोन किंचित मृत्युंजय सुवाच्य व्यक्तिमत्व. प्रश्न 12वा मुलाखतीद्वारे सैनिकाकडून त्याच्या कार्याची माहिती मिळवण्यासाठी 5 प्रश्नांची प्रश्नावली तयार कर 5 गुणांसाठी. तुमचे नाव काय आहे? 2 सैन्य दलात तुम्ही कोणत्या बटालियनमध्ये होतात? 3 तुमच्या बटालियनने शत्रूशी कधी सामना केला का? 4 तुमच्या सैन्य दलातील अविस्मरणीय प्रसंग सांगा. 5वा प्रश्न आहे सैन्य दलात भरती होण्याची प्रेरणा तुम्हाला कोठून मिळाली? त्यानंतर आहे प्रश्न 13वा परिसरातील अस्वच्छता या समस्येच्या निराकरणासाठी कोणते उपाय योजता येईल याबाबत तुझे मत लिही. स्नानगृह निर्धूर चूल घराजवळ झाडे घर आणि परिसर स्वच्छता घरगुती सांडपाण्याची योग्य विल्हेवाट कचरा हा कोठेही न टाकता कचराकुंडीत टाकावा प्लॅस्टिकचा वापर नियंत्रित करावा कचऱ्याची योग्य विल्हेवाट आणि पुनर्वापर करून त्याचे व्यवस्थापन करावे. प्रश्न 14वा खालील प्रश्नांची उत्तरे लिही 5 गुणांसाठी. त्याच्यातील प्रश्न अव्यय प्रकारानुसार वर्गीकरण कर 2 गुणांसाठी. अबव आणि कडून शब्दयोगी अव्यय आहे कडून केवळ प्रयोगी अव्यय आहे अबव उभयान्वयी अव्यय आहे आणि. प्रश्न पुढील वाक्याचे केवळ वाक्यात रूपांतर कर 1 गुणासाठी. अबव किती उत्तुंग ही इमारत. केवळ वाक्यात येणार आहे ही इमारत खूप उंच आहे. ई प्रश्न खालील वाक्य वाच गाळलेल्या विरामचिन्हांचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिही 2 गुणांसाठी. बघा दूरध्वनीवरून ते मला म्हणाले स्वल्पविराम पुढे दुहेरी अवतरण चिन्ह सर स्वल्पविराम आपण आमच्या शाळेला भेट द्या पूर्णविराम पुन्हा दुहेरी अवतरण चिन्ह मी त्यांना विचारले स्वल्पविराम दुहेरी अवतरण चिन्ह काय भेट देऊ प्रश्नचिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह पुन्हा करायचं आहे. दूरध्वनीवरून ते मला म्हणाले सर आपण आमच्या शाळेला भेट द्या मी त्यांना विचारले काय भेट देऊ. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची मराठी या विषयाची संकलित मूल्यमापन 2 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.